यावेळेला शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, सध्या सर्वच पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे की आपले उमेदवार आणि उमेदवारांच्या यादी संदर्भातले आणि तिकीट वाटपही त्या ठिकाणी केलं जातं. निष्ठावंतांना डावलून कुठेतरी एखाद्या उमेदवाराला त्या ठिकाणी तिकीट दिलं जातं, ज्यावेळेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असते किंवा घराणेशाहीचा थेट आरोप होत असताना दिसतो. असं का होतंय? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की घराणेशाही ठरवून केली जात नाही. कारण काही लोकांच्या घरामध्ये त्यांची मुलं ऑलरेडी राजकारणात आलेली असतात. बरं. त्यांनी काम सुरुवात केलेलं असतं, विभागामध्ये ते फिरत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अन्याय पण होतो की जर ते काम करत असतील आणि त्यांना जर आपण तिकीट दिलं नाही ज्या पद्धतीने ते काम करतायत, तर तो एक अन्यायच होतो. त्याच्यामुळे घराणेशाही सर्वसाधारणपणे मला असं वाटतं की जी मुलं आहेत किंवा जे नातेवाईक आहेत ते जर तुमच्या राजकारणात नसतीलच आणि तुम्ही त्यांना धरून बांधून जर राजकारणात आणत असाल हा आणि त्या पद्धतीने जर तुम्ही त्यांना करत असाल तर ते चुकीचं आहे. नाही, मग पण कार्यकर्त्यांच्या निष्ठेचं काय? म्हणजे कार्यकर्ताही वर्षानुवर्षे काम करत असतो, त्याच्यावर अन्याय करत नाही पक्ष? नाही नाही नाही, माझं असं मत नाही की तुम्ही घराणेशाहीला मतं दिली पाहिजेत आणि त्यांना तिकीट दिली पाहिजेत. मी फक्त एक बाजू सांगितली हा की त्यांच्यामधला जर माणूस तो जर सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये जॉईन झाला असेल तर त्याच्यावर अन्याय करता कामा नये. पण सगळ्यात पहिलं म्हणजे की कार्यकर्ता हा महत्वाचा आहे की जो कार्यकर्ता एवढी वर्ष तुमच्या बरोबर काम करतो त्याला तिकीट मिळणं हे कोणत्याही राजकीय पक्षाचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. हा बरं, त्या कर्तव्याचं पालन शिवसेना करते? कर्तव्याचं पालन सगळ्या पक्षांपेक्षा सगळ्यात जास्त शिवसेना करते. कारण आमचे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मागेच सांगितलेलं आहे आणि सुरुवातीपासून सांगत आलेले आहेत की शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. याच्यामध्ये कोण मालक नाही, कोणी नोकर नाही, सगळे कार्यकर्ते आहेत. आणि साहेब स्वतः ज्यावेळी कार्यकर्त्यासारखं राब राबतात, गल्ली बोळात फिरतात, जिथे जिथे आपत्ती असते तिथे स्वतः जातात, रस्त्यावर उभे राहतात, संकटात मदत करतात. ते ज्यावेळी कार्यकर्ता म्हणून काम करतात तीच प्रेरणा प्रत्येक शिवसैनिकाला मिळते. आणि त्याच्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे ज्यावेळी आमचे सर्वोच्च नेते सांगतात त्यावेळी शिवसेनेची भूमिका ही कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहणारा पक्ष अशीच आहे. म्हणून ज्यावेळी केंद्रात सरकार ज्यावेळी बसलं, साहेबांनी सांगितलं, त्यावेळी साहेबांचे एक चांगले शब्द होते की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करता है वो राजा बनेगा. बरं, पण भाजपची यादी, तुमचेच मित्र पक्ष आहेत ते, त्यांच्या यादीमध्ये घराणेशाही असल्याचं स्पष्ट दिसतंय. राहुल नार्वेकरांचं एक उदाहरण देता येईल. देवयानी फरांदे असतील, त्यांचे पुत्र देखील यावेळेला निवडणुकीमध्ये लढत असल्याचं दिसतंय. मग अशा वेळेला मित्र पक्ष ज्यावेळेला घराणेशाहीला प्राधान्य देतात त्यावेळेला तटस्थ भूमिका शिवसेनेची असेल? नाही, बघा, एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये माझा मित्र पक्ष कोणती भूमिका घेतोय, ऍज लॉंग एज ती भूमिका आमच्या महायुतीच्या भूमिकेच्या विपरीत असेल तर आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो. आता भाजपची जी भूमिका आहे ती त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यातील लोकांना निवडणुकीच्या तिकीट देण्याच्या संदर्भात आहे. त्या त्या पक्षाला तिकीट देण्याचं स्वातंत्र्य आहे. तो जो पक्ष आहे तो त्यांना कोणाला तिकीट द्यायचं हे ठरवू शकतो. बरं, त्याच्यामुळे जरी त्यांनी घराणेशाहीमध्ये तिकीट दिली तरी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा मित्र पक्ष म्हणून आमचा प्रश्नच येत नाही. ऍज लॉंग एज ते महायुतीच्या कुठच्याही कार्यक्रमामध्ये आमच्यावर अन्याय करत नसतील तर मग आम्ही ऑब्जेक्शन कसं घेणार? पण मग डॉक्टर राजू वाघमारे, तुमच्या पक्षाची यादी अद्यापही का समोर आलेली नाहीये? कधीपर्यंत येणार? तुमचं एबी फॉर्म वाटप कधीपर्यंत होणार आहे? की कुठेतरी पक्षातून अनेक जण बंड करतील याची भीती वाटते शिवसेनेला? नाही नाही नाही, असं काही नाहीये. भाजप आणि शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती ठरलेली आहे. आमचं काम सुरू आहे. बरं, अजूनही आमच्या काही सीट्सच्या बाबतीत, कारण सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की सगळ्यांना माहिती आहे की भाजप आणि शिवसेना
या महायुतीचा झेंडा मुंबई महानगरपालिकेमध्ये फडकणार आहे. महापौर जो असणार आहे तो महायुतीचाच असणार आहे आणि तो पण मराठी असणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक आमच्या पक्षाकडे आलेले आहेत. जास्तीत जास्त माजी नगरसेवक आमच्या पक्षाकडे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्यांमध्ये एकेका जागेवर तिकिटासाठी जवळजवळ 8 ते 10 लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये एका चांगल्या कार्यकर्त्याची निवड करणं, जो जिंकून येऊ शकतो त्याची निवड करणं बर. आणि त्याबरोबर मित्रपक्ष जे आमच्याकडे तिकीट आमच्या काही मागतायत किंवा आमच्या तिकीट त्यांच्याकडे काही आहेत त्याच्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. त्याच्यामुळे लेट होतोय. बाकी लेट होण्याचं दुसरं कोणतंही बरं, कारण पण नाही. संजय शिरसाट यांच्या कुटुंबातही एक तिकीट दिलं जातं, उमेदवारी दिली जाते. ही घराणेशाही नाही का? हर्षदा शिरसाट यांच्याबद्दल मी आपल्याला प्रश्न करतोय. नाही, मला बघा कसं आहे, संभाजीनगर मध्ये आदरणीय आमचे मंत्री संजय शिरसाटजी 3 वेळचे आमदार आहेत हा. आणि ते 3 वेळा आमदार असताना त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा त्यांना पूर्णपणे सहभाग करत होते. बर. आणि जर त्याच्याकडे आपण बघितलं तर याचा अर्थ 15 वर्ष हर्षदा राजकारणामध्ये आहे. ती आदरणीय शिरसाट साहेबांना मदत करते आणि 15 वर्षानंतर जर तिला एक कार्यकर्ती म्हणून जर शिरसाट साहेब तिकीट देणार असतील तर मला असं वाटतं की त्याला त्या घराणेशाहीच्या अँगलनी न बघितलेलं बरं. कारण घराणेशाहीचा अँगल जो आहे तो मी मगाशीच सांगितला की तुम्ही राजकारणात नाही आहात आणि तुम्हाला डायरेक्ट राजकारणात येऊन बसवलं तर त्याला घराणेशाही आपण बोलू शकतो. पण घराण्यातले लोक जर काही कितीतरी वर्ष राजकारणात असतील आणि म्हणून फक्त घरातला एक माणूस राजकारणात आहे म्हणून जर आपण त्यांना तिकीट द्यायचं नाही ठरवलं तर तो त्यांच्यावर पण अन्याय आहे. बरं, नक्कीच डॉक्टर राजू वाघमारे, धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठी बरोबर सविस्तर बोललात यासाठी. प्रत्येक राजकीय पक्षाची बाजू जाणून घेत असताना, समजून घेत असताना एक गोष्ट लक्षात येते की विनिबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. मात्र दुसरीकडे तिकीट वाटपामध्ये घराणेशाहीचा दबदबा आहे हे तर स्पष्ट होताना दिसतं. अनेक वेळेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना देखील केवळ समोरचा उमेदवार हा धनाढ्य आहे, पैशांच्या जीवावरती त्या ठिकाणी जिंकतो, त्यासाठी म्हणूनही अनेक ठिकाणी तिकीट दिल्याचं स्पष्ट होताना दिसतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.